प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला तुला भेटायला एक बाई आल्या होत्या. कोण क्लायंट होती का? नाही ते मला माहिती नाहीये. तुझ्यासाठी एक पार्सल घेऊन गेलेत. हे मग उघडून बघायचंच ना. अरे मी कसं बघणार? फेकून देते. अरे अरे काय आहे? बघ तरी उघडून त्यात काय आहे. तुला सांगितलं ना फेकून देते. गिफ्ट आहे हे बघा ना किती छान डायरी आहे. अरे वा. आणि हे बघा आणखीन काय काय आहे डबा वाट. अगं ही पिशवी बघ हाताने शिवल्यासारखी वाटते. काय सुंदर आहे. अरे लाडू पाठवलेत. कोण आलं होतं? माँ का प्यार. आई येऊन गेली माझी. अनबिलीवेबल. अरे पण मग ते निघून का गेल्या? आलीच होती अशी अचानक तर मी निघूनही गेली असेल अचानक. पण ही बाई गेली इतकी वर्ष इथे फिरकली सुद्धा नव्हती. आलीच कशी अचानक? अरे तू त्याला बाई काय म्हणतोयस? मुखात पुरुष म्हणू बाईला बाई नाही म्हणणार का? ओ खूप जास्त ओव्हर रिॲक्ट करतोयस. असेल पण मला असंच रिॲक्ट करायचं. एक मिनिट. ए हो आय एम सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. अरे माझी चूक आहे सगळी. काय मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्या मिस्टरांची बायको. म्हणजे एक मिनिट काय झालंय? अगं काय झालं जयेश मला सांगत आला की सासवडवरून कोणीतरी आलंय ओमला भेटायला. मी समोर गेले ओळख करून दिली की मी ओमची आई आहे. हो नो काय काय सांगितलं अगं मी त्यांना की सायंटिस्टची बायको होणं किती अवघड असतं वगैरे. अगं सासवड म्हटल्यानंतर एकच संदर्भ लागला ना ग. तुझ्या घरचं कोणीतरी म्हणजे आत्या मावशी. म्हणून मग जयेशनी आणि मी काय केलं हे नाटक आपलं पुढे नेलं. हे बघ जयेशनी आणलेली फोटो फ्रेम त्यांनी पाहिली असती तर सगळं चित्र स्पष्ट झालं असतं. म्हणूनच त्या म्हणाल्या की तुम्ही सगळे आनंदात आहात ना. गुड ग्रेट. आणि अचानक आता संदर्भ लागतोय मला त्यांच्या एकेका शब्दाचा वाक्याचा. म्हणजे हे आपलं सगळं हे सगळं खरं खुरं भासवण्याच्या नादात मी जास्तीत जास्त खोटं बोलत गेले ओम. आणि मी त्यांना जास्तीत जास्त दुखावत गेले माझ्या नकळत. I'm sorry. I'm very sorry. काय विचित्र गैरसमज झालाय त्यांचा. नाही करेक्ट समज झालाय. अरे नाही करेक्ट समज झालाय तिचा. या घरात सगळे आनंदी आहेत आणि आपलं या घरात आता काही स्थान उरलेलं नाही हे म्हटल्यावर ती निघून गेली. ओम स्टॉप इट. ओम ओम थांब प्लीज. मी काहीतरी महत्वाचं बोलतेय तुझ्याशी आणि तू विषय टाळणार नाहीयेस. ती आई आहे तुझी. हो हीच आई इतकी वर्ष आपल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेली होती तेव्हा तिला म्हणणार स्टॉप इट. हो
सांगेन मी त्यांना, तेही सांगेन, पण मला पत्ता तर दे त्यांचा. मी बोलते ना त्यांच्याशी. मी नाही देणार, मला नकोय ती. आणि हे घर माझं आहे, या घरात कुणी राहायचं आणि कुणी राहायचं नाही हे मी ठरवणार. एक मिनिट, हे घर फक्त तुझंही नाहीये, ते माझंही आहे ना आता. त्यामुळे तुला जर का असं वाटत असेल की सगळ्या गोष्टी फक्त तुला हव्या तशा होणार आहेत, तर तसं काही होणार नाही. तूच समजावतोस ना मला नेहमी. समोरासमोर बसून बोललं म्हणजे प्रॉब्लेम सुटतात. मग का टाळतोयस हे? मला नाहीये बोलण्यात इंटरेस्ट, कारण मला ती नाही वाटत माझी आई. आणि करेक्ट आहे, आपण केव्हा समोरच्याशी बोलतो जेव्हा आपल्याला ते नातं टिकवण्यात इंटरेस्ट असतो तेव्हा ना. मला नकोच आहे ते, त्यामुळे मला काही फरक पडत नाही तिच्या असण्याने किंवा नसण्याने. हे फक्त बोलण्यासाठी म्हणून बोलतोयस तू. उद्या त्यांना काही झालं तर तू जाणार नाहीयेस? नाही जाणार. अरे तेच समजावतोय ते, नाही जाणार. इतकी वर्ष मला काही ना काहीतरी होत होतच ना, तेव्हा कोण होतं? मी माझ्या एकट्यानेच निभावलं ना सगळं. आणि प्लीज घाबरू नकोस, हा अहंकार नाहीये. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय, आता तुम्हीच आहात माझं विश्व, आणि मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करीन, पण तिच्यासाठी नाही. प्लीज तिचा नाद सोड, प्लीज. ती नाहीये या जगात, त्यामुळे ती कुठे राहते, ती काय करते मला नाही माहिती, आणि मला ते जाणून घेण्यात इंटरेस्टही नाही. शी इज डेड फॉर मी. खूप जास्त बोलले का आई? नाही ग बेटा, तुझा अधिकार आहे तो. आता असं बोलतोय तो, पण काय झालं? कोणी हवंय का? कुणाचं घर हवंय? घरच चुकलंय माझं. हा सुशांत, हा हा ऐक. अरे मी ऐकते, तू शांतपणे बोल ना. हा काय झालं? हो, महत्वाचं काम होतं म्हणूनच आले ना मी सांगितलं होतं तुला मी ओमच्या घरी जाते म्हणून. हा मग? अरे आता बोर होण्यासारखं काय आहे? आजच आली आहे ना मी इतक्या दिवसामध्ये. मी म्हणाले होते तुला तू ये म्हणून इकडे. आता ही माणसं परकी आहेत का तुला? अरे बाबा मला उशीर होईल. मी कसं सांगणार काय कर? हे बघ, छानसं धूप लाव घरामध्ये, संगीत लाव, पुस्तक घे, वाचत बस. मी पोचते तोवर. आणि भूक लागली तर मी करून ठेवलंय बघ तिकडे आहे. काय? नाही नाही सुशांत, तू पिणार नाहीयेस. नाही नाही काहीच नाही, कमी जास्त काहीच नाही, काही गरजच नाही पिण्याची. अरे एकटाच म्हणून लगेच पिणार का तू? हे बघ, राहू दे, ते संगीतही राहू दे, तो धूपही राहू दे, ते पुस्तकही राहू दे. दारू तर अजिबात प्यायची नाहीये मी सांग. हॅलो दत्ताराम. राम राम दत्ताराम. का ओळखलं का? हा नाही, आम्ही असतो अजून तिकडं. हा मॅडमला तुम्ही काहीतरी शब्द दिला होता ना? नाही त्याशिवाय तुझ्या कमराने 4-5 लाथा घातल्या, थोबड फोडलं तुझं मी. त्या टायमाला का बोलला होता मॅडमला तू? का मध्ये आयटमला हात लावणार नाही बोलला होता का नाही? हा मग ती शपथ कंटिन्यू करायची बरं का तशीच. हा बाकीच्या कुठल्या गोष्टी तू मिळाला ना आम्हाला काही फरक पडत नाही, पण
मदिरा सेवनामुळे मेल्याचं मला जर कळलं तर तुला परत जित्ता करीन आणि 2-4 वेळा थोबाड फोडीन मी. हा हा आम्ही असतो मॅडमच्या आसपास कधीतरी भूतासारखे. हा कधी तुझ्या मानगुटीवर बसेन काढायचं पण नाही, कळलं ना? हा नाही आपलं शब्दात सांगितलं माझ्या. चला जय बाल गजानन. ओके घ्या. अहो एवढं छापायची गरज नव्हती, हल्ली बऱ्या बघतो सुशांत. अहो असं नाही मॅडम, काय ही दारू सोडली माणसांना लहान मुलासारखे असतात, हट्टी म्हणतात एकदम. इतके दिवस सोडले का नाही, मागचा दिवस पिऊ द्या असं होतं ना ते. पण आपलं तुमची परवानगी नाही घेतात, तंबी दिली त्याबद्दल क्षमस्व. अहो कसलं क्षमस्व. किती दिवसांनी भेटता, कसे आहात तुम्ही? बरे आहात? टक्का तू काय हसतोयस? तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. मैंने क्या किया अभी? नाही हिंदीत म्हटलं म्हणून काही माफ नाही. अरे इतके दिवस झाले एकही फोन केला नाहीस तू. SMS सुद्धा करता येतो ना, त्या मोबाईल नावाच्या यंत्राचा काही वापर करायचा असतो की नाही? आता तुला जेवणच देणार नाही. काय यार मी नसताना तू असं वागला मॅडमशी? मॅडम थोत्री. ओके काय झालं असं? चेहरा असा का झाला तुझा? मला मदत हवी तुमची. अगं बोल ना, काय काय हवंय? काका तुम्ही प्लीज मला ओमच्या आईचा पत्ता देऊ शकाल? प्लीज. एवढी काय काय दिली तिला भेटायची? काका ओमची आई येऊन गेली इथे. गौरी बहिणी इकडे आली होती? काय म्हणाली? कशी आहे ती? तुला काय झालं रांजा? अरे ओम तर साधी चौकशी करत नाही तिची, तुला काय एवढा उमळा आलाय? तुम्हाला नाही कळणार भाऊ. गेली कित्येक वर्ष भेट नाहीये गौरी बहिणीची. तुम्हाला बोललो होतो ना, बहिणीचा खूप जीव होता माझ्यावर. आमची एक टीमच होती, मी आणि गौरी बहिणी आणि ओम्या आणि अजित, ओम्याचा बाप. मग तुमची टीम का फुटली काका? मला प्लीज सांगा. काका ओमच्या खऱ्या फॅमिली बद्दल मला कळणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. माझं आणि ओमचं फ्युचर अवलंबून आहे त्यावर. ओमचा बाप कामानिमित्त परदेशातच असायचा. तिथेच एका मुलीबरोबर त्याचं प्रेम जमलं आणि दोघांनी लग्न केलं. लग्नापूर्वी सुद्धा ओमचा बाप आणि गौरी वहिनी यांच्यात बरेच खटके ओढायचे, खूप भांडणं व्हायची. नॅचरली ओम एकटा पडत गेला. त्या दोघांनी स्वतःचेच प्रॉब्लेम इतके वाढवून ठेवले होते ना की त्यासमोर बाकीचे प्रॉब्लेम त्यांना दिसतच नव्हते. गौरी बहिणी मुंबईतच कुठेतरी बिझनेस कन्सल्टन्सी करते आणि कुठल्या तरी NGO साठी पण काम करते असं ऐकलंय. निराधार मुलांसाठी काम करते म्हणे. गेल्या महिन्यात पेपरमध्ये तिचा फोटो आणि
त्या संदर्भात बातमी आली होती, पण तिचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये माझ्याकडे. फक्त मुंबईत असते एवढंच माहितीये. इतक्या निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या बाईला पुढच्या पोराबद्दल किती वाटत असेल. इतक्या निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या बाईला पुढच्या पोराबद्दल किती वाटत असेल. काय झालं तरी आईचं काळीच आहे तिचं. मी पाहिलं होतं त्यांना घराबाहेर. खूप रडल्या होत्या त्या. डोळे असे लाल लाल झाले होते. त्यांना खरंच काहीतरी आतून वाटल्याशिवाय त्या आल्या असतील का इथे. मग जायचं का मुंबईला? गाडीत कोंबून घालून घेऊन येऊ. सोनबाई, तुमच्या सगळ्या इच्छा सांगा, आपण पूर्ण करू द्या. पण ईशा, तुला म्हणजे अचानक ओमच्या खऱ्या फॅमिलीचं तुझ्या डोक्यात कसं काय आलं? कारण मला ओमच्या खऱ्या फॅमिलीला एकत्र आणायचं. चांगलंय. खरी फॅमिली इथे एकत्र घेऊन आम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन दिसतो काय तुझा? अहो नाही नाही बाबा, प्लीज. म्हणजे असा काहीतरी गैरसमज नका करून घेऊ तुम्ही. गंमत केली तुझी. म्हणजे मुळात आमच्या घरच्यांनी जितका गैरसमज करून घेतलाय तितका पुष्कळ झालाय. असं झालंय की काहीही करून मला ओमच्या खऱ्या फॅमिलीला भेटणं खूप आवश्यक आहे. ओमची आई म्हणजे खरी आई गौरी, त्या मुंबईला असतात हे आता आपल्याला क्लिअरली कळले. सो त्यांचा शोध घेणं फारसा अवघड नाही जाणार. प्रश्न आहे तो ओमच्या बाबांचा. ते US ला असतात म्हणजे नेमके कुठे असतात, ते काय करतात, त्यांचा नंबर किंवा नंबर नाही तर अगदी ईमेल ID जरी मिळाला ना आपल्याला तरी चालेल. म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्सवरती ते आहेत का हे सगळं बघायला लागेल. आणि इतकं करू नये ते भेटतीलच याची गॅरंटी नाहीये. काय बोल की. तू काय काळजी करू नका. कोणाच्या बाबाचा नंबर आला तर मला सांग, मी देतो नंबर. चला जेवायला घेऊया. आई ये ना ओम, ये ना. काय कोण कोणाला कोणाचा नंबर देतंय? काय झालं? शांत काय सगळे? आपलं हे आमचं कारस्थान चाललं होतं ना. हो, तुझ्या बंगल्याच्या प्लॉटच्या 7 बारावर आमचे नाव कसे चढतील त्याचं कारस्थान चाललं होतं. काय माहित नाही तरी विचारताय आणि हसताय. पण मला सांगा, जेवायला काय केलं आज आमच्यासाठी? तुमच्या आणि रणजित काकांच्या आवडीचं मस्त तिखट भरीत आणि फर्मास खरडा. क्या बात आहे. वा. आणि आमच्यासाठी केळाचं शिकरण. काय झालं? सगळ्यांना हसायला काय झालं? अरे किती प्रेमाने केलंय तिने. आणि आम्हाला खरंच आवडतं केळाचं शिकरण. काही चुकलं का? वहिनी तुम्ही ना प्लीज लगेच कॉन्शियस नका होत जाऊ. हे धटिंगण नाही तर तुमच्या खेचायची एक संधी सोडणार नाही. सॉरी 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 सॉरी. चक्क होणाऱ्या सासऱ्याला धटिंगण म्हणजे? सॉरी ना. बघा आता तुम्हाला धटिंगण म्हणते, मला काय म्हणणार आहे देव जाणे. अरे अहो नाही, तुम्हाला आईच म्हणणार आहे. हे बरं आहे, हे बरं आहे. म्हणजे यांना आई आणि आम्हाला घटोत्कच. घटोत्कच नाही, धटिंगण म्हणाली. बघा आता तुम्हाला धटिंगण म्हणते, मला काय म्हणणार आहे देव जाणे. अरे अहो नाही, तुम्हाला आईच म्हणणार आहे. हे बरं आहे, हे बरं आहे. म्हणजे यांना आई आणि आम्हाला घटोत्कच. घटोत्कच नाही, धटिंगण म्हणाली. अरे हा, दोघांनी यात्रेला गेले ते का? अरे म्हातारा चाबरले आपण. जोरदार आहे. चला सुरू करा. 1 मिनिट. काय आता? हात पकडा. कशाला?
ईशावेनींची तशी इच्छा आहे ना? हा मग दररोज जेवणापूर्वी नाही का एकमेकांचे हात पकडत आपण नाही का प्रार्थना किती भूक लागली तरी किती भूक लागली तरी चालेल 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 तिला माहिती आहे सगळं. हा माहिती आहे ना आम्ही नेहमी पकडतो सगळ्यांच्या हात हा चला भूक लागली तरी पकडायचं. चल पकड गपचूप. हा, चला 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 पटकी ना. झोप 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 उठू नको. नाही मला कळलंच नाही तू कधी आलीस. झोप नाही लागली अजून मला. कॉफी करतेस प्लीज? हो करते की. थांब आलेच. अरे कॉफी तयार? हो माझ्यासाठी घोटून ठेवलीच होती मी. पित. मला मुंबईला जावं लागणार आहे उद्या. का? ब्रह्माने काय हायकोर्टातला मॅटर दिलाय का चालवायला? नाही. मग का जायचंय मुंबईला? गौरी पानसे म्हणून एक बाई आल्या होत्या ओमकडे. त्या मुंबईला असतात, त्यांना भेटायला लागणार आहे. कोण गौरी पानसे? ओमची आई. काय?